मानसी, हे सगळं किती दिवस चालणार आहे? आता काय झालं? काय झालं? तुझा नवरा तुझ्याशी वाईट वागायला लागल्यावर तुला माझी आठवण येते, आणि नवरा जरा चांगला वागला की लगेच मला विसरतेस तू. हे बघ निरंजन, असं काहीही नाही. असंच आहे. आय लव्ह यू मानसी, and I need you. नाही निरंजन, का नाही? हे बरोबर नाहीये. तुझा नवरा करतो ते चालतं ना तुला? मग मी केलं तर काय प्रॉब्लेम? हे बघ निरंजन, तो माझा नवरा आहे. मग मी कोण आहे? मी कोण? आता मी तुला कसं समजवू? काही समजावून सांगू नकोस, काही बोलू नकोस, मला थांबवू नकोस आणि मला दूर लोटू नकोस मानसी. अहो, जेवायचं नाहीये का तुम्हाला? अजून किती वेळ काम करणार आहात असं? एवढे पेपर्स तयार झाले की बसूया. सुप्रीम कोर्टात सबमिट करायचे. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार हे निश्चित झालं तर? अर्थात. हे बघ, जोपर्यंत नेहावरती झालेला अन्याय मी दूर करत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. त्याच्यासाठी मला किती वर जावं लागलं, कुठच्याही कोर्टात जावं लागलं तरी हरकत नाही. आणि ती प्रियांका आणि शार्दूल, त्यांना सुद्धा त्यांची लायकी दाखवल्याशिवाय मला चैन नाही पडणार. शार्दूल, सगळी इन्व्हेस्टमेंट, जमीन, बँक बॅलन्स, हे सगळं मिळून किती होईल रे? 400 कोटीच आहे. काय? 400 कोटी? कधी आलास तू? हे काय आत्ताच आलं ऑफिस मधनं. आणि तुझी बायको ती आली नाही ना अजून? मी तेच बोलत होतो वहिनीशी. काय? म्हणजे विचारत होतो तिला की मानसी कुठे गेली म्हणून. अच्छा, तुला माहिती नाहीये तुझी बायको कुठे गेलीये, कशासाठी गेलीये? तुला माहिती नाही? किती वाजले आता? 9. एव्हाना तिने परत यायला हवं होतं नाही का? म्हणजे आपला नवरा घरी यायच्या आधी आपण घरी असायला हवं असं वाटत नाही तिला? नाही म्हणजे तसं नाही दादा, ते हो ना सावरी? बरोबर आहे ना मी म्हणतो ते? पण ती मला सांगून गेली होती. हो, पण लवकर परत ये असं म्हणाली होती ना ती. जा फ्रेश हो आणि जेवायला ये. हो. थोडंसं बोलायचं होतं. बोल ना. बाबा तुझ्याकडे पण बोलले का ग माझ्या लग्नाविषयी? नाही ग, का? ते तसा विचार करतात. म्हणजे उमा काकूशी पण बोलत होते त्या दिवशी. एक स्थळ आलंय आणि लग्नासाठी बोलणी चालली आहेत. कदाचित मुलाकडचे मला पाहायला येतीलही. खरं सांगू नेहा, मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला वाटतं मुलगा बघायला काय हरकत आहे. हे बघ, तुला नाही आवडला मुलगा तर तसं सांग काकांना. मला नाही वाटत तुला फोर्स करतील ते. निदान मुलगा बघून तरी ये. पुढचं पुढे बघूया. हा बोला वरुण. अरे वा, कमाल आहे शारदा. एवढ्या लवकर माझा नंबर तू मोबाईलवर सेव्ह करून घेतलास. कधी भेटायचं आपण? आज रात्री भेटूया. हो चालेल ना, पण कुठे? माझ्या घरी भेटूया. बघ म्हणजे तुला चालत असेल तर. चालेल. ओके, बाय. बाय. The number you have called is switched off. Please try later. शारदाचा नंबर बदललाय माहिती असून सुद्धा मी पुन्हा पुन्हा त्याच नंबरवर वेड्यासारखा फोन का करतोय? शारदाचा नवीन नंबर कुठून मिळेल, कसा मिळेल?